आज धनत्रयोदशी धनत्रयोदशी म्हणजे सोनं खरेदीची परंपरा। दिवाळीमध्ये या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ प्रतीक मानलं जातं। पण आता सोन्याचा भाव 1,30,000 गेल्याचं आपण बघू शकतोय। त्यामुळे या जळत्या धातूची अर्थव्यवस्था बदलून गेलेली आहे आणि त्याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। सोनं हे केवळ दागिन्यांचं सौंदर्य नाही, तर ते आहे भारतीय संस्कृतीचं अविभाज्य अंग। दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जातं। पण सोन्यातील गुंतवणूक ही केवळ धार्मिक किंवा भावनेवर आधारित नसते, तर त्यामागे दडलंय अर्थशास्त्र। त्यामुळेच केवळ व्यक्तीच नाही, तर देश आणि वित्तीय संस्थाही राखीव आधार म्हणून सोनं बाळगतात। तुम्ही ज्येष्ठ मंडळींकडून ऐकलं असेल की सोनं खरेदी करणाऱ्यांचं नुकसान होत नाही, होतो तो फक्त फायदाच। मात्र गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरात भरभरून वाढ दिसून आली। महागाई वाढली, बाजारात अनिश्चितता आली, तरी सोन्यानं आपलं मूल्य टिकवून ठेवलं। म्हणूनच सोनं अजूनही सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखलं जातं। संकट काळात सोन्याची किंमत टिकून राहते, त्यामुळेच सोन्याची गुंतवणूक अजूनही सुरक्षित मानली जाते। गेल्या काही वर्षांपासून सोन्यानं चांगला परतावा दिल्यानं ॲसेट क्लासमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे। ज्यांनी 1 वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक केली त्यांना परतावा मिळाला 30.7%, तर निफ्टीचा वार्षिक परतावा होता 25.6%। ज्यांनी 3 वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक केली त्यांना परतावा मिळाला 17.1%, तर निफ्टीचा वार्षिक परतावा होता 12.1%। ज्यांनी 5 वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक केली त्यांना परतावा मिळाला 14.3%, तर निफ्टीचा वार्षिक परतावा होता 16.3%। आणि ज्यांनी 10 वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक केली त्यांना परतावा मिळाला 10.5%, तर निफ्टीचा वार्षिक परतावा होता 12.3%। शेअर बाजार घसरला तरी सोन्याचा भाव स्थिर असतो। जगात मंदी आली की जागतिक बाजारात चलनाची किंमत कमी होते, पण सोन्याची किंमत मात्र टिकून राहते। नुकताच अमेरिकन बिझनेसमन आणि लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जगातील सर्वात मोठ्या मंदीचा इशारा दिलाय। पैशांची बचत करण्याऐवजी लोकांनी सोनं चांदी यासारख्या रिअल असेटमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला ते देतात। सध्याच्या डिजिटल युगात सोने गुंतवणुकीचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत। गोल्ड ETF, गोल्ड फंड्स आणि RBI कडून जारी होणारे सोवेरियन गोल्ड बॉन्ड्स हे पर्याय पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीपेक्षा गुंतवणूक म्हणून अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर आहेत। दर्शन इन्सुलकर, पुढारी न्यूज।